मला असं वाटतंय खरंच तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असेल. किती लोक ॲग्री करतात आयुष्यातला सगळ्यात सुंदर 2 दिवस होते? ॲग्री करताय की नाही? सो असं वाटतंय का की येऊन पस्तावा आला इथं? मोकार पॉझिटिव्ह झालो, निगेटिव्ह होतो, बरोबर होतं. असं नाही वाटत ना. असं वाटतं यार व्हॅल्यू बरोबर ना, राईट ठिकाणी आपण टाईम इन्व्हेस्ट केला आहे. सो रिअली माझा जन्म पण गरीब कुटुंबात झाला होता. सपराच्या घरात, लहान बहीण, लहान भाऊ, थोडीशी शेती. आईवडिलांचं शिक्षण झालं नव्हतं, ते मोलमजुरी करायचे 50-100 रुपयांनी. मग असं जीवन चाललं होतं. माझं एका गावात 4थी शिक्षण झालं, दुसऱ्या गावात 7वी केलं, नंतर 10वी केलं. नंतर वडील म्हणले आता पैसे कमवायला जा, स्वतःचं काम करून तिथलं पुढं शिक्षण घेतलं. का तर गरिबीला ब्रेक करायचं होतं. घरात गरिबीला जवळून पाहिली होती. कपड्याची उधारी, किराणाची उधारी, इवन कॉम्प्लिकेशन असायची. इवन खाण्यापिण्याचे पण कॉम्प्लिकेशन होते. इवन जर घरात 5 जणांना भाजी बनवली गेली तर अक्षरशः ते 2च लोक खाऊ शकत होती, एवढीच भाजी होती, पण ती 5-6 लोकांना खायची. गोड म्हणजे फक्त पिवळे लाडू असतात ना आठवड्याच्या बाजाराचे, तेवढेच घरी यायचे. चहासुद्धा पिण्यासाठी घरी भांडणं असायचं. पाव असतो माहिती, तो 1-2 रुपयाला पाव द्यायचा, त्याची वाट पाहायचो. घरचे म्हणायचे आमच्याकडे आला ना भोंगा वाजू नकोस. अशी परिस्थिती होती. अशा ठिकाणी जन्म झाला आहे ज्या गावामध्ये 40-50 घरं, सगळीकडून डोंगर, रोड नाही, लाईट नाही, किराणा दुकान नाही, भाजीपाला जवळ नाही. अशा कुटुंबात जन्म घेतला आहे. एकदम भयंकर डेंजर अवस्थेत. आणि बघितलं होतं जवळून आईवडिलाची परिस्थिती. फाटके कपडे घातले, वडील चप्पल तारेने शिवायचे, कधी बनेन गोदी शिवून घालायचे, कधी नवीन कपडे घालतच नव्हते. त्यांच्या अंगाचा घामाचा वास यायचा. काय असायचं, रोजगार करणं, थोड्या शेळ्या मेंढ्या, थोड्या कोंबड्या, असंच गरिबीचं जीवन असतं. त्याच्यापेक्षा काय असायचं? भाजीपाला आपण 100 रुपयात आठवड्याचा भाजीपाला व्हायचा. चपात्या सणाला खायला भेटायच्या. चपात्या खाणं पण स्वप्न होतं. मला वाटते पहिल्या खेड्यापाड्यात ह्या गोष्टी असतात. इथून जन्म घेतला. संघर्ष भरपूर झाला होता आयुष्यात. पण म्हणतात ना, गरिबीला तोडायचं असेल तर शिका. आईवडिलांची भाबडी म्हणणं असतं की शिक पोरा. माझ्या पोरांना माझ्यापेक्षा जास्त शिकायची आईबापाची इच्छा असते. जो संघर्ष आपण केला आहे तो आपल्या पोरांनी नाही केला पाहिजे, हीच इच्छा माझ्या आईबापाची पण होती. दिलं शिक्षण त्यांनी. शिक पोरा, गरिबीतून पुढं जाशील, मोठा होशील. शिकलो ना 15 वर्ष. काय केलं? समाजाने 3000 रुपये लायकी ठरवली महिन्याची. म्हणले अनुभव घे. घेतले ना 2-4 कंपनीत 5-6 वर्ष काशी केली. एका महिन्यात 32-33 दिवस काम केलं. 25 दिवस नाही, 6-7 दिवस एक्स्ट्रा केलं. डबल शिफ्ट, ट्रिपल शिफ्ट केल्या. कारण की ऐकलं होतं शिक्षणामुळं गरिबीला मिटवता येतं. नाही मिटवते. नंतर ऐकलं जास्त मेहनत करावी लागते. केली ती मेहनत. 16-16 तास, 20-20 तास काम केलं. उपाशी झोपलेलो आहे. गार पाण्याने आंघोळ केल्यात. प्रसाद खाऊन झोपलेलो आहे. होती ना लाईफ, होती लाईफ. संघर्ष होता जीवनामध्ये, पण त्या संघर्षाला मला तोडायचं होतं. आणि सगळं कुठाने चालले होते गरिबीला तोडण्यासाठी. इन्कम वजा खर्च काहीच भागत नव्हतं. अशा काळात भाऊचा ॲक्सिडेंट झाला. 18 वर्ष वयात पायावरून चाक गेलं. ज्या घरात 10,000 रुपये व्याजाने काढले जातात त्या घरी मुलाला, माझ्या भाऊला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरने हळूहळू करत 5.6 लाख बिल झालं. त्यावेळेस इमॅजिन करा काय राहिलं असं. 20-20 रुपये टक्क्याचे महिन्याला पैसे माझ्या वडिलांनी काढले होते. त्यावेळेस मला नाते कळले. कोणी चहा प्यायला सुद्धा नातेवाईक मित्र येत नव्हता, का तर पैसे मागतील म्हणून. काहीच नव्हतं ना आपल्याकडे, कोणीच भेटायला नाही आला तिथं. भाऊचं डिस्चार्ज करता नाही ना, ते इंग्लिश टॉयलेट घ्यावं लागतं माणसाचा पाय कट झाल्यावर. ते घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. डॉक्टर सकाळ दुपार संध्याकाळी इंजेक्शन देऊन द्यायचे. आणि मी तडफडत होतो. घरातला मोठा मी होतो. आई वडील काय करू शकतात? आणि एवढं सगळं केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की भाऊचा पाय तुझा कट करावा लागेल, आर्टिफिशियल पाय बसावं लागेल. भाऊला सांगितलं नाही. ऑपरेशनची परमिशन दिली. ऑपरेशन झाल्यानंतर भाऊ शुद्धीवर आला. मी आत गेल्यावर माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो भाऊ मा पाय कुठे?
गुडघ्याच्या खाली 4 बोटं त्याचा पायकट केला होता 18 वर्ष वयात. त्यावेळेस मी बेशुद्ध पडलो होतो. हेच दिसतं, संघर्ष दिसत नाही. असं वाटतं तुमचाच संघर्ष लय अवघड आहे. आणि त्यावेळेस लग्न झालं होतं माझं, एक बाळ पण होतं. 22-23 वर्षात लग्न झालं. रात्री 2:30 वाजता रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला गेलो होतो. फक्त 10 सेकंद होते ट्रेन येण्यासाठी. एक विचार आला की आत्ता गेलो तर काय फरक पडणार आहे, आणखीन कॉम्प्लिकेशन वाढतील परिवारामध्ये, काय चूक आहे त्या बायकोची, त्या पोरांची, कोणालाच फरक नाही पडणार हा विचार केला मी. आणि ज्या वेळेस रेल येते एकच पर्याय होता, मरायचे किंवा जगायचे. नाही उडी मारली, ट्रेन निघून गेली. तिथंच बसलो रुळावर 1 तास. काही सुन्न झालं. म्हणलं ना समाज शिकलो ना, काम करा म्हणले केलं ना, 8 नाही 20-20 तास केलं, पण काहीच होत नव्हतं. एक खड्डा पडला, आयुष्य फार कोल्याच व्हायला लागलं. रिटर्न आलो, म्हणलं आतापासून मेलोय असं जगूया समाजासाठी. आणि शोधत होतो काहीतरी भेटन. आणि त्यावेळेस मार्केटिंग आलं मला. अनोळखी व्यक्तीने या प्रोग्रामला मला बोलवलं. प्रोग्राम पाहिला मी. माझ्या आयुष्यात एवढी आग लागली आहे तरी ह्या बिझनेसविषयी मी निगेटिव्ह होतो. मला वाटायचं की हा बिझनेस काही कामाचा नाही, हा बुडायचा बिझनेस आहे, ज्याला काही कामं नाही त्याचा बिझनेस आहे. सुरू केला बिझनेस मी. 50,000 रुपये त्या काळात व्याजाने काढले होते 15 वर्षापूर्वी. 7.5 तास माझी कोडिंग केली होती. आणि बिझनेसला सुरू केल्यानंतर पहिले 2.5 महिने मी एवढा टेन्शनमध्ये होतो, एवढ्या दुःखात, एवढ्या प्रॉब्लेममध्ये होतो, मी विचारच करू शकत नाही. निगेटिव्ह व्हायचं मी पटपट. लोक नाही म्हणले निगेटिव्ह व्हायचं. मी ठरवायचो असं असं होईल, तसं नाही झालं की मी लगेच निगेटिव्ह व्हायला लागायचो. डोळे झाकायचो, पुन्हा काय करू, कसं करू, सगळे कॉम्प्लिकेशन लाईफने चालले होते. हे करत असताना मी ट्रॅडिशनल बिझनेस पण 2 करून बघितले. सगळ्या कुठाने करून बघितले, यश भेटतच नव्हतं. ह्या बिझनेसमध्ये काहीच लागत नव्हतं, पण ह्या बिझनेस मला होत नव्हता. आणि जे मला वाटायचं सोपं आहे, जे मी करू शकतो, त्याच्यात माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते. आणि ज्याच्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं वाटायचं ते मला अवघड वाटत होतं, नव्हतं जमत. केला बिझनेस सुरू. लोक निगेटिव्ह बोलले का निगेटिव्ह व्हायचं, लोकांनी भीती दाखवली का भीती व्हायचं, लोकांनी निगेटिव्ह अनुभव सांगितले का निगेटिव्ह होऊन जायचं. हार मानत होतो वारंवार. सिरियस नाही, कॅज्युअली चाललं होतं जीवन. इकडं आईबाप कष्ट करतात, पत्नी आहे, पोरं आहे, कर्ज आहे, सगळं आयुष्यात, तरी पण माझं मन माझ्या आउट ऑफ कंट्रोल होतं. मस्त वाटत होतं काहीतरी करावं. भेटल्यानंतर सिरियसली करायला पाहिजे होतं की नव्हतं परत सिरियस. विसरून जात होतो. तात्पुरता गोष्टीला असं वाटत होतं की मी बघू करू, सोडून देत होतो. पण एका ट्रेनिंगला आलो. एका ट्रेनिंगमध्ये माझा नवीन जन्म झाला. तिथं मला कळलं की सिरियस व्हावं लागेल. आणि तिथून त्या ट्रेनिंगनंतर मी ठरवलं की आता मला करूनच दाखवायची. मी जागाच झालो, होणारच म्हणलं. पुन्हा मी 10-12 दिवस काम केलं. एक निगेटिव्ह अनुभवाचा व्यक्ती मला भेटला, त्याने मला निगेटिव्ह केलं, मी पुन्हा निगेटिव्ह झालो. पुन्हा माझे 1-1.5 महिना वाया गेला त्याच्यामध्ये. पुन्हा मला ट्रेनिंगला बोलवलं. प्रोग्राम होता जवळपास, त्या प्रोग्रामला होतं 7,000 रुपये तिकीट 2 दिवसाचं. किती रुपये? आणि त्यावेळेस मला माहिती ते 7,000 मी कशी काढले असते. त्या प्रोग्रामला आल्यानंतर माझ्यातला आतला खरा माणूस जागा झाला. त्या प्रोग्राममध्ये माझी लायकीच काढली, अक्कलच काढली. कारण का त्यांनी सांगितलं की अशोक, ज्याने तुला जन्म दिलाय, जेव्हा जन्म दिलाय तेव्हा ते काम करत होते. तू शिक्षण केलं तरी ते काम करत होते. तू जॉबला लागला तरी ते काम करत होते. तुझं लग्न केलं तरी पण ते काम करतात. तू बाप झालाय तरी पण ते काम करतात. आज ते म्हातारे झाले तरी पण ते काम करतात. त्यांनी ना मुलाला जन्म नाही दिला, नामर्द मुलाला जन्म दिलाय. तुझ्यासारखा बदनशिबी पोऱ्या त्यांच्या आयुष्यामध्ये आलाय. एवढा मोठा बिझनेस आहे, एवढी मोठी आग लागली, फार मरण्यापर्यंत गेलाय, तरी पण सिरियस होत नव्हता. जागं करणारं कोणी नव्हतं. म्हणले नको करू बिझनेस, सोडून दे. कारण की तो घमंड आतमध्ये होता, शिक्षणाचा, युगोचा. सगळे कोण चॅलेंज आहेत, तरी पण मी या बिझनेसमध्ये निगेटिव्ह पाहत होतो. तरी पण मला असं वाटत होतं की नाही जमणार, नाही होणार.
त्यावेळेस त्यांनी सांगितलं नको करू बिझनेस, पण घरी जा, विचार तुझ्या आईबापांना काय पाहिजे तुम्हाला. त्यांनी जर सांगितलं ना, त्यांना सांग मी करू शकत नाही तुमच्यासाठी, तुमचा जन्म गरिबीत झालाय, जगलाच गरिबीत, मारायचं पण गरिबीत, मी तुम्हाला जाळणार गरिबीत. कारण की तुमचा जो पोरे आहे ना, त्याला चान्स भेटलाय, तो सिरियसली करायला तयार नाही. सांगून टाका अशोक तोडमल आहे बापाला, सांग काही अपेक्षा ठेवू नका माझ्याकडून, काही कामाचं नाहीये मी, दुसऱ्यांच्या मुलासारखा सक्सेसफुल लोकांसारखा नाहीये मी, तुम्ही माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. त्या पोरांच्या डोळ्यामध्ये घाल डोळे आणि सांग त्यांना, पोरांनो तुमचं शिक्षण, तुमची लाईफस्टाईल माझ्याकडून काय अपेक्षा करू नका. कारण की माझ्यात घमंड भरले, माझ्यात डाऊट्स भरलेत, मी आळशी आहे, माझी जलसी द्वेष अहंकारामध्ये आहे, मी तुमच्या बाप बनण्याचा लायकच नाहीये. तुमची बदनशिबी आहे की मी तुमचा बाप आहे. तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करू नका. अशोक तोडमल मुलाला सांगून टाक, नको करू हा बिझनेस. आणि म्हणले लास्ट तुझ्या बायकोला जाऊन भेट, डोळ्यात डोळे घाल, गरिबीतून तुला मी लग्न करून आणलंय, 7 फेरे घातलेत, तू जन्मले गरिबीत, तुला माझ्यासोबत गरिबीच मारावं लागन. कारण का तू माझ्यासारख्या कुत्र्या माणसाचं लग्न केले, तुझ्यासाठी घर गाडी तुझे स्वप्न पूर्ण करू शकत नाही मी. सांगून टाक त्या बायकोला, नको करू हा बिझनेस. स्वप्न बिप्न जागे नाही करत माणसाला, कुठेतरी हृदयात पोचलं पाहिजे, हृदयात आग लागलं पाहिजे. मस्त लोकांनी टोमणे मारले, लोकांनी नावं ठेवले, मामाने साथ नाही दिली, चुलत्याने साथ नाही दिली, लोकांनी साथीने दिल्या, मित्र नातेवाईक तर लय दूर राहतात. सगळीकडून आयुष्यात तुटलो होतो, बरोबर सगळीकडून. या बिझनेसमध्ये लय संघर्ष होता, पैसे नव्हते, लिस्ट नव्हती, ओळखी नव्हत्या. पुण्यात आलो ना तर 3 दिवस लागले होते मला बॅचलर रूम शोधायला, 3 दिवस. बघितलाय लय मोठा संघर्ष. जॉब करत असताना पत्र्याची वर रूम होती आणि थंड पाण्याने आम्ही खाली हौदातून पाणी फुटक्या बाटली नेऊन गार पाण्यात थंडीत उन्हाळ्यात पावसाळ्यात आंघोळ करून. गरिबीने सांगितले कोण, आई बाप्पाला पण माहीत नाही किती संघर्ष केला, हे तुम्हाला सांगू राहिले. संघर्ष करत असताना संघर्ष सांगून काय फायदा नाही आहे. दया येईन कोणाला पण, आपली दया आली तर प्रॉब्लेम आहे. याच्यावर मी नाही सांगितली माझी परिस्थिती, मी तुम्हाला सांगू राहिले. माझे वडील एक दिवस म्हणले, भाऊ एवढं दुःख भोगलं, तू सांगितलं का नाही? सांगितलं असतं तर म्हणले तुम्ही मला करून दिलं नसतं. का दुःख सांगत बसून मी, कशामुळे सांगू? माझ्या दुःखाची स्टोरी तुम्ही काय करणार आहे? नाही करू शकत काही. भूक लागली ना तर चहा पिऊन भूक मारायची. दादर स्टेशनला जिथं भिकारी झोपतात ना, तिथं झोपलो होतो. लोकल बाथरूमला आंघोळ करून बिझनेस डेव्हलप केला आहे. बघितलेत मी कष्ट, मी दुःख बघितले. माझी आई शेतात काम करायची, तिचे हातात एकदम हे असायचं, त्यात वाटून लागायचे ना, सरळ करायची. मी विचार करायचो मी काय करतोय, मी काय करतोय. वडील म्हणायचे पाठीत दुखते माझं, लय काम करून कोणा पडलेलं आहे. विचार करायचो किती कष्ट आहे, किती दुःख आहे, का मीच का गरीब आहे. तरी मला त्यांचा पण राग यायचा. ह्या परिस्थितीत होतो. पण सिरियस झालो, कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर ना मला हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काहीच वाटतच नव्हतं. मला एकच माहीत होतं, मला करायचं. मला नो म्हणणारे, मला निगेटिव्ह करणारे, माझ्यावर हसणारे सगळे लोक मला भेटत होते. ज्या रूममध्ये राहत होतो ना, दिवसभर काम करून यायचो. हे आले ना म्हणायचे आले करोड रुपये. जॉईन तर नव्हते होत, पण निगेटिव्ह रोज करायचे. समाज हसायचा, नावं ठेवायचा, दुनियादारी. सगळ्यांनी घरच्यांनी अडवणूक केली, नातेवाईकांनी अडवणूक केली, लोकांनी गाड्या केल्या. मित्र म्हणत होते चांगल्या पगाराला होता, सोडून फिरायला लागला. कमवू शकत होतो ना जॉबमध्ये, पण मी पंगा घेतला नाही. मला ॲव्हरेज जिंदगी नाही जगायची. झालाय ना जन्म गरिबीत, त्या गरिबीला तोडून टाकणार आपण, तर जिंदगी जगायची. मला माझं पुढची पिढी गरिबीत नाही न्यायची. का? जर माझा जन्म झालाय ना गरिबीत, तर आता माझ्या पाठीला, माझ्या पोरांना, माझ्या बायकोला दुःख नाही भोगावं लागलं पाहिजे. नाही तर काय अधिकार नाही मला तिसरं लग्न करण्याचा, काय अधिकार नाही मला त्या मुलाला जन्म घालायचा, दुसऱ्या कोणी घातला असता. का माझे मुलं दुःखात, का माझे बायको दुःखात, का मी भाड्याच्या घरात राहतोय, का माझे EMI प्रॉब्लेम आहेत, का मी लोनमध्ये अटकलोय, काच लोक मला फसवतात, का मला लोक बुडवतात. नाही ना लोकांना चान्स. तुझी जात विचारली नाही, तुझं वय विचारलं नाही, तुझं जेंडर विचारलं नाही, काही नाही विचारलं, तुझं शिक्षण नाही विचारलं.
मार्केट तुला सगळं काही विचारतंय. अशोक, तुला इथं कोणी काही विचारत नाही, मग तुला रोखलं कोणी? तुझ्या इगोनी, तुझ्या भीतीने. जागा होणं गरजेचं आहे. आणि मी जागा होऊन कामाला लागलो. लई वेळा पाडलं लाईटनी मला. मी पाडलो, मी ब्रेक झालो, मी तुटलो, मी पुन्हा उठलो. वारंवार ते डर आहे ना, मला वारंवार पाडत होता, वारंवार. पण मी हरवणार म्हणलो होतो तुला. या गरिबीला तोडणार, या भीतीला तोडणार नाही, थांबणार. कोणची बी हो जाए, सुसाट वेळाने काम करणार. ह्याच मेंटॅलिटीमध्ये परीक्षा देवाने भरपूर घेतल्या. आई वडिलांसोबत 6 महिने मी नंबर बदलून टाकला होता. बायको गावाकडे होती, मुलगा गावाकडे होता, आणि मी इकडं बॅचलर रूममध्ये राहत होतो. बायकोला घेऊन पुण्यात आलो. एक परिस्थिती अशी झाली, बायकोला पुन्हा गावाकडे पाठवावं लागलं. लग्न झाल्यानंतर स्वतःचे कपडे हातात दिले. घरी गेल्यानंतर ना, एक दिवस वडिलांनी दरवाजाने उघडला. घरी गेलो होतो मी भेटायला ना. मला मारुतीच्या देवळात घरच्यांनी झोपायला लावलं होतं. सगळ्याला पैसेच पाहिजेत, सगळ्याला मी किती खराब आहे हे माझ्या घरच्यांनीच लोकांना सांगितलं होतं. लोकांना नव्हतं माहीत. पब्लिसिटी त्यांनीच केली होती, कारण की त्यांची पण चूक नव्हती, माझं कर्तव्य होतं. पण मार्केटमध्ये माझी लई इच्छा होती काहीतरी करण्याची, पण मला चान्स भेटत नव्हता. मला नव्हता भेटत स्कोप. इथं मला स्कोप भेटला, पण लय अवघड होतं. माहिती नव्हतं. रिक्षाने फिरलो, गार्डनला फिरलो, बस स्टेशनला, रेल्वे स्टेशनला, अनवळखी लोकांच्या ओळखी करत गेलो. पुण्यामध्ये आलो तेव्हा एक लोक ओळखीच नव्हते, पण आज त्याच पुण्यामधून भारतभर बिझनेस करून राहिले. काय लागतं बिझनेस करायला? त्यावेळेस 3 इडियट पिक्चर पाहिला होता. कामयाबी पीछे मत भागो, कामयाबी काबिल बनो, कामयाबी झक मार के पीछे आहे. आणि ओम शांती ओम एक पिक्चर पाहिला होता. डोक्यात स्वप्न होते ना, स्वप्न जर असतील आणि त्या अँगलने तुम्ही मूवी पाहिल्या तर तुम्ही इन्स्पायर होतात. आणि त्यावेळेस डायलॉग होता शाहरुख खानचा, किसी चीज को अगर दिल से चाहेंगे तो पूरी कायनात वो चीज तुमसे मिलाने के लिए. ह्या तत्वावर कामाला सुरुवात केली. झाला त्रास 2-2.5 महिने, भयानक त्रास झाला. 6 महिने, 1 वर्ष. पहिले जे 6 महिने ना, मला वाटतं माझ्या 3 पिढ्यात एवढं काम कोणी केलं नसेल एवढं 6 महिन्यात मी काम केलं. झोपतच नव्हतं. सकाळी 5ला उठायचं टायमिंग असायचं. किती वाजता? 5ला. चहा प्यायला एका टपरीवर जायचो. त्यांची टपरी आम्ही थोडेसे पाणी बिणी मारायचो, झाडू मारायचो, ते चहा द्यायचा आम्हाला. माझे एक मित्र आणि मी. ही सुरुवात रात्री आहे ना, 2-2, 2:30 वाजेपर्यंत. इथं काही लोक साक्षीला असतील, न झोपता रात्री काढलेल्या लोकांसंग बोलत होतं. न झोपता ते बघत होता, स्वप्न बघत होता. आणि ह्यावेळी कामाला सुरुवात केली. काही लागत नाही, लोकांच्या डोळ्यात डोळे घालून कामं केली. कधी आम्ही प्लॅन सांगताना लोक ढसा आमच्या सगळं रडायचे, आमच्या देवासवर आम्ही सांगायचो लोकांना. अटॅचमेंट व्हायची. प्रोडक्ट, पैसे, बिझनेस मॅटर नाही आहे. तुमच्यासमोर एक जीवात्मा आहे, आणि आतून तडपून जर तुम्ही त्या संग बोलता ना, चला त्याला नाही भगवंताला जाईल, त्याला तुमच्यासोबत कनेक्ट करण्याची ती तडप, ती जिद्द पाहिजे, तर बिझनेस तयार होतो. केला संघर्ष, भयानक लेवलचा संघर्ष केला. पण संघर्ष किती दिवस केला? 6 महिने. मॅसिव्ह ॲक्शन, हायर लेवलची ॲक्शन केली. पहिल्या 1 वर्षात 27 लाख रुपये अर्निंग केलं होतं. तोडली ना गरिबी. किती कर्ज होतं, किती प्रॉब्लेम होते, किती विषय मोठे होते. काहीच नव्हते, पण ते मला डोंगरावर वाटत होते. मला कळलं 100 कामं करण्यापेक्षा एकच काम करायचं, आणि ते एक कामात जर सक्सेसफुल झालं तर लाईफचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे, सगळे. आणि म्हणून मी नाही कामं नाही करत बसायचं. तुझं नवीन वारंवार कोथिंबीर लावून बसता. एकच काम करा, त्याच्यात सगळं भेटलं पाहिजे. मनी फ्रीडम, टाईम फ्रीडम, सिक्युरिटी, नेम, फेम भेटतंय की नाही भेटत? एकच काम करा, त्याच कामात मास्टर बना. बनलो आपण. काय झालं? पहिल्या 33 महिन्यात 1,09,00,000 रुपये कमवले. आई बापाची प्रॉपर्टी 1 एकर, जिची किंमत 3-4 लाख, छपराचं घर, आणि त्यांचा पोर येऊन परिस्थिती बदलवते. अशीच बदलती परिस्थिती. भयानक संकट. जे दुःख मी 5 वर्षात भोगायला पाहिजे ना, जेवढं अपयश, चला मी ठरवलं होतं 3 महिन्यात भोगून टाकणार. या किती निगेटिव्ह बोलायचं बोला. एका दिवसात 56 लोकांना प्लॅन दिले. किती लोकांना? 56. एका दिवसात 56. काही लोक 6 लोकांना महिन्याभरात प्लॅन देतात. एका वर्षात 56 होत नाहीत, आणि म्हणतात आम्हाला गरिबीत ओढायची. नाही शक्य. आणि आजच्या कंडिशनला लगातार मी ग्रो करतोय.
पहिले 1 करोड कमवायला मला 33 महिने लागले, दुसरे 1 करोड कमवायला 13 महिने लागले, नंतर 8, नंतर 7, नंतर 6, 5, 4, 3 आणि आज जवळपास 2.5 महिन्यात 1 करोड रुपयाचं सनेजमधलं इन्कम आहे. समजतंय का? मग पैशाची गरज काय झालं? मागचे 15 वर्ष झाले मी पैसे कमवतो. 1 कोटीपेक्षा जास्त इन्कम टॅक्स मी गव्हर्नमेंटला पे करतोय. महिन्याला 7-8 लाख तो GST पे करतोय मी गव्हर्नमेंटला. आज कशामुळं? आज घरं झाले, गाड्या झाल्या, पैसा कमवून देऊ राहिलाय, सोशली लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन होऊ राहिले, लोकांचं आरोग्य सुरू राहिले, शेतीवर काम होऊ राहिले, गोरेगरीब लोक बघा ना. आज मला वाटते 28-30 लोक करोडपती इन्कम आहे आपल्या टीममध्ये, ज्यांचं इन्कम 1 करोड ते 7-8 करोडपर्यंत झाले. तरुण मुलं आहेत आज, लोकांच्या गाड्या, घरं झालेत, लोक फॉरेन टूर बसायची इच्छा पूर्ण आल्यात, नवरा बायको एकत्र येऊ राहिलेत, भावाचे भांडणं दूर करू राहिले, दुःखातून मुक्त होऊन लोक राईट ट्रॅकला येऊ राहिले. समाजसेवाचे की नाही आहे? एक माणूस पेटला आणि एवढा मोठा मिरॅकल चमत्कार करून राहिला. मागच्या जवळपास 7-8 वर्षात मी 400-450 कोटीचा बिझनेस केला आहे. समजतंय का? किती मोठा बिझनेस आहे, किती हायर लेवलला बिझनेस आहे. बिझनेस अंडरस्टँड होण्याची फार गरज आहे. आणि मी यशाच्या उंच लेवलला होतो, पण मी दुःखी होतो. मी तर जागा झालो, मी तर पेटलो, मी तर कर्ज मोडलं, मी गरिबीला तोडलं, पण मी खुश नव्हतो. मला कळलं लोक लय दुःख देतात, लोक लय प्रॉब्लेममध्ये येतात. मला भेटतंय पण लोकाला भेटत नाही. मदत पण करायचा प्रयत्न केला पण यश भेटत नव्हतं. मी लय दुःख बघितले, नवरा बायकोचे भांडणं, दिवस. तो मुलगा दुःखात आहे, ज्याला आईवडिलासाठी करायचे, बिचाराला जॉब नाही, शहर सोडून, गाव सोडून शहरात आलाय. ती मुलगी आहे, तिला आईबापासाठी काहीतरी करायचे, स्वतःसाठी काहीतरी करायचे, तिला दिशा नाही आहे. आज नवरा बायकोत भांडणे आहेत, सासू सुनात भांडणे आहेत. आज अचानक नवरा निघून जातो, बिचारी एकटी राहती, मरायची इच्छा होती तरी पण ती जगती. काही असे नवरे आहेत बायकोला रोज टॉर्चर करतात. मला वाटतं सविता मॅडम आम्ही एक मिटिंग घेतली होती 12 लेडीजची. मी 4.5 तास रडत होतो त्या मिटिंगमध्ये, एवढं दुःख आहे लोकांचे. एक लेडीज म्हणली की माझा नवरा जेवताने फुकतो माझ्या ताटात. एक नवरी म्हणली अक्षरशः दारू पिऊन नवरा माझ्या ताटात लघवी करतो. असे क्रूर लोक आहेत या जगात. फक्त दया येऊन काही फायदा नाही आहे. आज घाण साफ करायची असेल तर कपडे घाण होते, यावं लागेल घाण साफ करायला. वरून पाहून नाही उपयोग. एवढे असे क्रूर मानसिकतेचे लोक जन्माला आलेत, त्यांचे विचार बदलल्याशिवाय आपण सोल्युशन काढू शकत नाही. त्यांचे विचार, त्यांचे थॉट प्रोसेस बदलावी लागल. असे लोक मी समाजात बघू राहिले. काही आत्महत्या करणे, काहीला रोज टॉर्चर होते, लगो डाऊट घेतात.